आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत काष्टीतील दोन भावांच्या अपघातास जबाबदार असलेल्या प्रशासनाला काष्टीतील नागरिकांकडून निवेदन, अन्यथा त्याच चौकात रस्ता रोको करणार राकेश पाचपुते यांचं आवाहन। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी गावामध्ये श्रीगोंदा काष्टी चौकात मंगळवार दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे 4:15 वाजता संतोष माने व सचिन माने या दोन सख्या भावांचा भीषण अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला। याच चौकामध्ये वर्षभरात अपघातामध्ये अनेकांना आपल्या प्राणास मुकावे लागले होते। वारंवार तक्रार करूनही प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे। या चौकासह काष्टीतील श्रीगोंदा चौक, अजनोद चौक, हायस्कूल परिसर, हॉटेल शिवनेरी भाग या ठिकाणी अपघात विरोधी शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करत गतिरोधक तसेच आवश्यक ती कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे। या भागात रात्रीची वेळी अंधार असल्यानं हायमॅक्स दिवे, रेडियम बोर्ड बसवण्यात यावे तसेच या भागास ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित करावे आदी मागण्याचे निवेदन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच श्रीगोंदा तहसीलदार, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर तसेच जिल्हाधिकारी अहिल्यानगर, श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांना निवेदन दिले असून 15 दिवसाच्या आत तातडीनं कारवाई न केल्यास दिनांक 5 मार्च 2026 रोजी काष्टीतील श्रीगोंदा चौकामध्ये भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून त्यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असल्याचे आपल्या निवेदनात म्हटले असून या निवेदनावर अनेक नागरिकांच्या सह्या आहेत। दक्ष टाइम्स 24 बोलताना सुनील माने सर व राकेश पाचपुते म्हणाले, आज आम्ही श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे PI साहेब यांना काष्टी ग्रामस्थांच्या वतीनं निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। मंगळवारी पहाटे 4 ते 4:15च्या दरम्यान आमच्या माने परिवारातील दोन सख्खे बंधूंचा अतिशय भीषण असा अपघात श्रीगोंदा चौक काष्टी येथे झाला। तो अपघात एवढा भीषण होता की ते दोघंही या जागीच मृत्यूमुखी पडले। त्यामुळं त्या संपूर्ण कुटुंब असेल, नातेवाईक असेल, याच्यामध्ये अत्यंत दुःखाची डोंगर कोसळलेला आहे। आणि यापूर्वीही आमच्या काष्टीतील विविध चौकामध्ये, ते वाघजाई चौक असेल, शिवनेरी चौक असेल, या ठिकाणी विविध अपघातामध्ये आमच्या गावातील आणि बाहेरच्या गावातील काही लोक जखमी झालेत, काही मृत्युमुखी पडले। हा केवळ प्रशासनाचा आणि व्यवस्थापनाचा निष्काळजीपणामुळं ही बळी गेलेली आहे। तर या ठिकाणी आपण आज निवेदनामध्ये काष्टीतील विविध चौकामध्ये स्पीड ब्रेकर, त्यानंतर हायमॅक्स दिवे किंवा रिफ्लॅक्टर, जेणेकरून अपघात कसे टाळता येतील या प्रकारची व्यवस्था प्रशासनाने करावी यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। जेणेकरून भविष्यामध्ये त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अपघात होऊ नये, कोणाचा बळी जाऊ नये। आणि या सर्व गोष्टींचं सविस्तर असं निवेदन PI साहेबांना दिलं आहे। त्याचबरोबर तहसीलदार साहेब असतील, DYSP साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील, यांनाही त्याच्या प्रती पाठवलेल्या आहेत। विशेष करून हा जो रस्ता आहे हायवे, तो MSRDC यांच्याकडे देखभालीसाठी आणि संपूर्ण त्याचं व्यवस्थापन त्यांच्याकडे आहे। त्यांनाही आम्ही संपर्क करून या संदर्भात अवगत केलेलं आहे, त्याची निवेदनाची प्रत पाठवलेली आहे। काष्टी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य असतील, आपले सरपंच असतील आणि सर्व प्रशासन, ग्रामसेवक यांनी त्याचा पाठपुरावा करून ग्रामस्थांची सर्वांची जी मागणी आहे की कुठेही अतिक्रमण वाढून त्याचा लोकांना त्रास होतो व प्रवाशांना त्रास होतो, विद्यार्थ्यांना त्रास होतो आणि तो टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने सुद्धा पुढाकार घेणं गरजेचं आहे, अशी सर्व ग्रामस्थांमधून मागणी पण आहे आणि त्याचा ग्रामपंचायत प्रशासनाने विचार करावा। मंगळवारी पहाटे आमच्या काष्टीतील माने परिवारातील दोन तरुण सख्खे भाऊ अचानकपणे अपघात झाला, अकस्मात असा अपघात झाला आणि त्यामध्ये मृत्युमुखी पावले। खरं तर काष्टीमध्ये दोन हायवे एकत्र येतात आणि त्या हायवेमध्ये गावाच्या लगत
त्या हायवेवरून भरधाव गाड्या वाहत असतात आणि त्या ठिकाणी गाव असून सुद्धा स्पीड ब्रेकर त्या ठिकाणी नाहीयेत, गतिरोधक नाहीयेत, रिफ्लेक्टर त्या ठिकाणी नाहीयेत, लाईटची व्यवस्था तिथे कमतरता आहे. अशा सर्व बाबी असल्यामुळे तिथे अपघाताचं प्रमाण फार झालेलं आहे. काष्टी गावामध्ये अनेकांनी त्या चौकामध्ये कुणी हात गमावलाय, कुणी पाय गमावलाय, अनेक अपघात त्या ठिकाणी होत असतात. पण प्रशासनाकडनं त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं जात आहे आणि ते दुर्लक्ष होऊ नये इथून पुढे त्या संदर्भात गंभीरपणे तीव्र आंदोलन केलं जाईल. आणि श्रीगोंदा तालुक्याचे PI शिंदे साहेब यांना आम्ही निवेदनाद्वारे त्यांना विनंती केलेली आहे की येत्या 15 दिवसामध्ये आपण त्या सर्व बाबींमध्ये काळजीपूर्वक लक्ष घालून जे रस्ते विकास महामंडळ आहे त्यांच्या माध्यमातून तिथे सर्व उपाययोजना करण्यात याव्या. नाहीतर 5 तारखेला त्या ठिकाणी रस्ता रोको करून तीव्र असं आंदोलन त्या ठिकाणी केलं जाईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी आम्ही ज्यांना या प्रति आम्ही निवेदनाच्या देत आहोत ते सर्व प्रशासन या ठिकाणी जबाबदार राहील आणि त्यांनी सर्व येत्या या 15 दिवसात पूर्ण करावा अशी त्यांना आग्रहाची विनंती. निवेदन मिळाल्यानंतर येत्या 15 दिवसात प्रशासन तातडीने कारवाई करणार की रस्ता रोकोस सामोरे जाणार याकडे मात्र आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 लाईव्ह साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.